चॅनल डॉक्टर सरदा होमिओपॅथिक कन्सल्टंट अँड रेकी ग्रँड मास्टर. तर आजच्या भागामध्ये आपण एक वेगळाच विषय शिकणार आहोत रेकी संदर्भातला, की जो तुम्ही अजून ऐकला नसेल. की रेकी सजीवांबरोबर निर्जीवांवरही काम करते बरं का. सजीव म्हणजे कोण? माणसं, पशु, पक्षी, झाडे सुद्धा बरं का. यावरही रेकी छान काम करते. आणि निर्जीव म्हणजे तुमचं एखादं यंत्र घरातलं बिघडलं असेल, तुमचा लॅपटॉप ऐन वेळेला काम करत नसेल, तुमचं खूप महत्त्वाचं काम आहे पण तुमचा लॅपटॉप कामच करत नाही आहे, अशा वेळी तुम्ही काय करा, तर तुम्ही त्याला रेकी देऊन तुमचं काम पूर्ण करू शकता. तसेच तुमचं एखादं यंत्र घरातलं, मिक्सर आहे, फ्रीज आहे, काहीही आहे, त्यावर तुम्ही रेकी देऊन बघितली तर ते नक्की काम करायला लागतं बरं का. पण यासाठी तुमचा विश्वास हवा आणि तुमची श्रद्धा हवी, तर ते काम करा. तुमच्या लक्षात आलं का की रेकी आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे आणि किती तिचा उपयोग आहे. कोणत्याही वेळेस, कोणत्याही ठिकाणी, कशीही, कुठेही, कधीही, कोणतंही साहित्य न लागता आणि कशावरही तुम्ही रेकी देऊ शकता, रेकी करू शकता. रेकीचा फायदा करून घेऊन तुम्ही तुमच्या अडचणी सोडवू शकता. तर तयार आहात ना रेकी शिकायला? तर माझं हे वर्कशॉप नक्की जॉईन करा. आणि तुमच्या काही अडचणी असतील तर त्या मला कमेंट करून नक्की विचारा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहेच, त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करूनही विचारू शकता. विचारा ना. आणि पुढील भाग पाहायला विसरू नका बरं का. तुमच्यासाठी आणखीन एक सरप्राईज आहे. काय ते तो भाग बघितल्यावर तुम्हाला कळेलच. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका.